जोपर्यंत आपण गप्प असतो तोपर्यंत आपण चांगले असतो, पण ज्या दिवशी मनातलं बोलतो त्याच दिवशी आपण वाईट ठरतो. किती विचित्र आहे ना हे नात्याचं जग. आपण समोरच्याच्या मनासारखं वागत राहिलो, काही न बोलता सगळं सहन केलं, तेव्हा आपण खूप चांगले असतो. पण एक दिवस मनात साचलेलं दुःख शब्दात सांगितलं, आपल्याला काय वाटतं ते स्पष्टपणे बोलून दाखवलं की अचानक आपलीच चूक दिसायला लागते. लोकांना आपलं हसणं आवडतं, पण आपलं दुःख ऐकायला वेळ नसतो. आपण सगळ्यांसाठी उभं राहावं असं वाटतं, पण आपल्याला आधाराची गरज असते तेव्हा मात्र अनेक जर दूर होतात. कधी कधी आपण शांत असतो कारण आपल्याकडे बोलायला शब्द नसतात म्हणून नाही, तर आपण बोललो तर कोणीतरी दुखावेल, नातं तुटेल किंवा आपल्याला चुकीचं ठरवलं जाईल याची भीती असते. पण प्रत्येक वेळी गप्प राहणं म्हणजे समजूतदारपणा नसतो. कधी कधी मनातलं बोलणंही गरजेचं असतं, कारण मनात साठवलेलं दुःख दिसत नाही, पण ते आतून खूप काही तोडत असतं. म्हणूनच आता एक गोष्ट शिकले, सगळ्यांना खुश ठेवण्यासाठी स्वतःच्या मनाला दुखावण्यापेक्षा स्वतःचं मन जपणं जास्त महत्वाचं आहे. आणि जर माझं खरं बोलणं कोणाला वाईट वाटत असेल तर निदान एवढं समाधान आहे की यापुढे मी कोणाला खुश ठेवण्यासाठी स्वतःशी खोटं बोलणार नाही.